नमस्कार, मी विजय साळवी. एबीपी माझाच्या 0 ओव्हर या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. मंडळी, महाराष्ट्रातली विधानसभा निवडणूक अवघ्या काही आठवड्यांवर येऊन ठेपलेली असताना शरद पवारांनी एक मोठं वक्तव्य केलंय. आरक्षणाची मर्यादा ही 50% 75% जाऊ द्या, त्यामुळे ज्यांना आरक्षण मिळालं नाही त्यांचा त्यात समावेश करता येईल असं पवारांनी म्हटलंय. पण यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची आता शक्यता आहे. कारण आर्थिक दुर्बलांना मोदी सरकारनं 2019 मध्ये आरक्षण दिल्यावर आरक्षण एका अर्थी 50+10 म्हणजे 60% गेलंय. त्यात जर आणखी 25% वाढ केली तर आरक्षण थेट 85% जाईल. पण मुळात पवारांनी केलेल्या वक्तव्यांशी केंद्र सरकार सहमत आहे का हे अजूनही स्पष्ट व्हायचंय. कारण ही मर्यादा भविष्यात केंद्रानं वाढवली तर ती सुप्रीम कोर्टात टिकली पाहिजे. कारण ही मर्यादा 50% असावी हा मुळात सुप्रीम कोर्टाचाच निर्णय आहे. त्यामुळे पवारांनी मागणी केली असली तरी ती मागणी पूर्ण करणं ही जटिल प्रक्रिया असणार आहे. आणि यावरच आपण आजच्या या सत्रामध्ये चर्चा करणार आहोत. त्याआधी पाहूयात शरद पवार यांनी नेमकं काय म्हटलंय. आरक्षण हवं असेल तर पार्लमेंटमध्ये कायदेशीर दुरुस्ती केली पाहिजे. काय हरकत आहे दुरुस्ती करायला? आत्ता 50%पर्यंत आरक्षण आहे, जाऊया 75%पर्यंत. तामिळनाडूमध्ये एकेकाळी 78 होऊ शकतं, तर महाराष्ट्रामध्ये 75 का होऊ शकत नाही? म्हणजे 50 तर आता आहे, 75 व्हायचं म्हणजे 25 वाढवावं लागेल. 25 वाढवलं तर ज्यांना मिळालं नाही त्यांचा विचार करता येईल, जिथं कमी आहे त्यांचा विचार करता येईल. याच्यात कुठलाही वाद राहणार नाही. तर शरद पवारांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर केलेलं वक्तव्य आपण ऐकलं. पण 0 ओव्हरमध्ये आणखी पुढे जाण्याआधी आजचा आपला पहिला प्रश्न पाहूयात आणि त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आजचा पहिला प्रश्न, देशात आरक्षणाची मर्यादा 75% न्या. शरद पवारांचं वक्तव्य, यानं आरक्षणाचा प्रश्न सुटेल असं वाटतं का? आम्ही पर्याय दिले 2, एक होय आणि दुसरा नाही. मंडळी, शरद पवारांच्या आरक्षणाच्या मर्यादेत वाढ करण्याच्या मागणीला मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी पाठिंबा दिला. पण त्याचवेळी जरांगेंनी पवारांना एका गोष्टीची आठवणी करून दिली आणि पवारांनी ही मागणी आधीच करायला हवी होती असंही जरांगेंनी म्हटलंय. दुसरीकडे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी मात्र या मुद्द्यावर टीका केली आहे. त्या 4-5 दिवसात 8-10 दिवसात काय आचारसंहिता लावणार त्याच्या आत तुम्ही मराठ्यांना ओबीसीच्या आरक्षणात घ्या, 27% आरक्षणाच्या आत, 50% मर्यादेच्या आत मराठ्यांना घ्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय मर्यादा वाढवायची ते वाढवा. पण मराठ्यांना मात्र तुम्हाला 50%च्या आतच घ्यावं लागणार आहे 27% आरक्षणात. हे मात्र लक्षात असू. 75% पर्यंत घेऊन गेल्यानंतर उरले किती? 25%. मग ओपन टू ऑल त्यांनी कुठं जायचं? गुणवंतांनी कुठं जायचं? म्हणणं की हा पर्याय असू शकतो. पर्याय कसा असेल तो? त्याला काय मॉडेल आहे का कुठं? तमिळनाडूच त्यांनी उदाहरण दिलंय ना माझ्या माहितीप्रमाणे. तर तमिळनाडूमध्ये 9व्या परिशिष्टामध्ये जयललितांनी 1993ला समाविष्ट करून घेतलाय त्याचा, आणि तेही 2004ला चॅलेंज झालेलं आहे. त्याच्यावर हे हँगिंग, त्याच्यावर लटकती तलवार आहे. मंडळी, ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांच्या मागणीचं समर्थन केलंय. आम्ही सत्तेत आलो तर आरक्षणाची मर्यादा ही 75% नेऊ असं राऊत यांनी म्हटलंय. आणि आम्ही वारंवार हेच सांगतो, केंद्रानं आरक्षणाची मर्यादा वाढवायला हवी. राहुल गांधींनी तेच सांगितलेलं की आमचं सरकार आलं तर आम्ही 50%च्या वर आरक्षण वाढवू आणि सगळ्यांना सामावून घेऊ. आणि मराठा आरक्षण खटल्यातील याचिकाकर्ते विनोद पाटील यांनीही शरद पवारांच्या मागणीला पाठिंबा दिलाय.
की मराठा आरक्षण असेल कुठलंही आरक्षण असेल याची मर्यादा 50 वरून 75 नेली पाहिजे. या अगोदरही सुप्रीम कोर्टामध्ये मी मागणी केलेली आहे आणि कोर्टाचे निदर्शनास आणून दिलेलं आहे की 50%ची मर्यादा कालबाह्य झालेली आहे. EWS आरक्षणाचे 10% तुम्ही स्वीकारलेले आहे. तेव्हा पवार साहेबांनी जी भूमिका मांडली या भूमिकेचं मी स्वागत करतो. आणि मंडळी, या मुद्द्यावर कायदेशीर मत जाणून घेण्यासाठी आपण जाणार आहोत दिल्लीला ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे यांच्याकडे. पण त्याआधी एबीपी माझाच्या प्रेक्षकांनी सोशल मीडियावर काय प्रतिक्रिया दिल्या त्या पाहूयात मीडिया सेंटरला. आपला प्रश्न होता, देशात आरक्षणाची मर्यादा 75% न्या. शरद पवारांचं वक्तव्य, यानं आरक्षणाचा प्रश्न सुटेल असं वाटतं का? होय आणि नाही असे 2 पर्याय आपण दिले होते. एक्सवर वीरा म्हणतायत, एका ज्येष्ठ नेत्याने अतिशय बेजबाबदारपणे केलेलं विधान, इतकंच याबद्दल म्हणावं लागेल. स्वातंत्र्याला 75 वर्ष झाल्यानंतरही. एक्सवरच महेश हिंदू भागवत शिंदे म्हणतात, आरक्षणाची मर्यादा वाढवली तर प्रश्न नक्कीच सुटेल, पण धनगर, धनगट आणि आदिवासींच्या मागण्या पाहता बाब गंभीर दिसते. केंद्र सरकारनं जातीनं लक्ष घालणं गरजेचं आहे. युट्यूबवर सुभाष सानप म्हणतायत, साहेबांना सुद्धा माहीत आहे आरक्षणाची मर्यादा वाढवता येत नाही, परंतु नेहमीप्रमाणे संभ्रम निर्माण करण्यासाठी साहेबांनी केलेलं हे विधान आहे. फेसबुकवर अनंत बोरसे म्हणतात, आरक्षणाचा तिढा सुटावा अशी कुणाचीच इच्छाशक्ती आणि मानसिकता नाही. सगळ्यांना केवळ राजकारण आणि सत्ताकारण करायचंय. आरक्षण मर्यादा वाढवता येत नाही हे माहीत असूनही किती दिवस आपण महाराष्ट्रातील जनतेला फसवणार असा प्रश्न विचारतायत इंस्टाग्रामवर रमेश कांगणे. आणि आता वेळ झाली आहे गेस्ट सेंटरला जाण्यासाठी आणि तिथं नवी दिल्लीतून आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ कायदेतज्ञ आणि सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. शिंदेजी, आपलं स्वागत आहे. आरक्षणाची जी मर्यादा आहे ती 75% म्हणजे अगदी 50 वरून 75% नेण्यासाठी आपल्याला कायदेशीर दृष्ट्या काही करता येऊ शकतं का? बघा, आपली जी राज्यघटना आहे त्याच्याप्रमाणे SC ST प्रवर्गाला हे 23% आरक्षण दिलं गेलेलं आहे. 15 आणि 7.5% ते राज्यघटनेत च्या मार्फत दिलं गेलेलं आहे. जे 27% आरक्षण आपल्याला मंडल कमिशन तर्फे देण्यात आलं. एका एक्झिक्युटिव्ह ऑर्डर मार्फत गव्हर्नमेंटनी ते आदेश काढला आणि 27% मंडल कमिशनच्या विरुद्ध खूप आंदोलनं झाले. काही लोक सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टाने इंदिरा साहनी जजमेंट, ही फेमस केस आहे, त्याच्यात सांगितलंय की आता 23 + 27 50-51 झालेलं आहे, ह्याच्या पुढे तुम्ही जाऊ शकत नाही. सुप्रीम कोर्टाने सांगितलं, राज्यघटना त्याच्यावर काय म्हणत नाही. आणि जर तुम्ही जाणार असला कुठलं राज्य तर तुम्ही आम्हाला व्यवस्थित पुरावे निशा, तुम्ही नीट ट्रिपल टेस्ट फॉलो करा, त्याचे व्यवस्थित पुरावे द्या आणि जर कोर्टात आलं तर दॅट इज सब्जेक्ट टू ज्युडिशियल रिव्ह्यू. तर त्यामुळं जर पार्लमेंटला हे करायचं असलं, आरक्षणाची मर्यादा वाढवायची असली तर त्यांना कोणच थांबवू शकत नाही. ती तुम्ही 70% करू शकता, 75% करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला घटना दुरुस्ती करावी लागेल आणि घटना दुरुस्तीनंतर ते अंमलात येईल. म्हणजे जे जर काही आता आपले जे आत्ताचे लीडर ऑफ ऑपोजिशन आहेत त्यांचं म्हणणं आहे की ते सरकारमध्ये आल्यावर ते आरक्षणाची मर्यादा वाढवतील, त्यांना कोण थांबवू शकत नाही. NCP शरदचंद्र पवारचे अध्यक्ष आहेत, त्यांचं म्हणणं आहे की सरकारने 75% करावं, आम्ही त्याला समर्थन देऊ. पण आता सरकार हे करेल का? कारण आरक्षणाच्या बाजूनी पण लोक आहेत आणि विरोधात पण लोक आहेत. आता तुम्ही बघितलं असेल EW आरक्षण हे 10% देण्यात आलेलं आहे एका घटना दुरुस्ती मार्फत आणि ती घटना दुरुस्ती सुप्रीम कोर्टात, म्हणजे ती घटना दुरुस्ती झाली त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टात ते चॅलेंज पण करण्यात आलं, पण सुप्रीम कोर्टाने ते उचलून धरलं. त्यामुळे तसं पण आपण 50च्या वर गेलेलो आहोत. काही राज्यांनी प्रयत्न केला त्यांच्या राज्यात आरक्षण वाढवायचा, खूप राज्यांनी प्रयत्न केला. आता तुम्हाला आठवत असेल महाराष्ट्राने पण प्रयत्न केला 18 मध्ये. 21 मध्ये सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिली की नाही,
हा तुमचा रिपोर्ट आम्हाला व्यवस्थित वाटत नाहीये आणि मराठा समाज हा सोशली आणि इकॉनॉमिकली कसा इकॉनॉमिकली सोशली कसा बॅकवर्ड आहे हे तुम्ही दाखवू शकत नाहीये. त्यामुळे मग आपल्या महाराष्ट्र सरकारने नवीन एक विधेयक पास केलेलं आहे. आता ते परत ते आरक्षण बहाल आहे, मराठा आरक्षण, पण ते पण SEBC आरक्षण मुंबई हायकोर्टात चॅलेंज खाली आहे आणि ते पण सुप्रीम कोर्टात येईल. त्यामुळे कन्फर्म कुठलं तामिळनाडू सोडून कुठलं आरक्षण 50च्या वर झालेलं नाहीये. पण जर केंद्र सरकारलाच ऑल ओव्हर इंडिया आरक्षणाचा प्रतिशत वाढवायचा असेल तर त्यांना कोण थांबवू शकत नाही. पण कुठलं केंद्र सरकार ही स्टेप घेईल, आता जे ऑपोजिशन मध्ये आहेत ते म्हणतायत, पण ते जर सत्तेत आले तरी ते हे करतील का, तर ते सरकारचा प्रेरॉगेटिव्ह आहे. पण 50% मर्यादा ही फक्त कोर्टाने एका केसमध्ये सांगितलेली आहे, ती काय सॅक्रोसॅन्क्ट नाहीये. जर सरकारने ठरवलं की आम्हाला जास्त मर्यादा करायची आहे तर तुम्ही तसं विधेयक पास करा, घटना दुरुस्ती करा, 60% करा, 70 करा, 75 करा. कारण सरकार जे ठरवतं दॅट इज द विल ऑफ द पीपल. आणि जर सरकारनेच ठरवलं आणि घटना दुरुस्ती केली तर आरक्षणाची मर्यादा ही वाढू शकते. कारण इंदिरा साहनी जजमेंट म्हणती 50-51%. राज्यघटनेत तसं कुठंच म्हणलेलं नाही. राज्यघटना आपल्याला SC/ST ला देती 23%. ते पण आपण दर 15 वर्षांनी अमेंडमेंट करून वाढवत चाललेलो आहोत ते आरक्षण SC/STचं. आणि मंडल कमिशननी 27% आरक्षण हे दिलेलं आहे OBC समाजासाठी. EWSचं आत्ताच्या सरकारने एक आरक्षण दिलं आहे 10%. ते केंद्र सरकारने मान्य केलं, पास केलं, घटना दुरुस्ती झाली आणि त्याच्यात पण कोर्टात ते चॅलेंज झालं, पण कोर्टाने त्याच्यात हस्तक्षेप करण्यास टाळलं. आता जर केंद्र सरकारने आरक्षण वाढवलं, समजा जसं काहींची मागणी आहे 60 करा, 70 करा, 75, तर ते करू शकतील. घटना दुरुस्ती पण होईल, कोणतरी कोर्टात जाईल. पण मला नाही वाटत जर केंद्र सरकारने हे ठरवलं तर मग कोर्ट त्याच्यात हस्तक्षेप करेल. कारण तुम्हाला माहिती आहे EWS मध्ये पण कोणतरी काही लोक कोर्टात गेले होते, पण कोर्टाने ते उचलून धरलेलं आहे आरक्षण. तर जर सरकारने ठरवलं की आरक्षणची मर्यादा वाढवायची आहे, 50 वरून 60, 70, 72, 75 करायची आहे, तर ते करू शकतात. आणि कोर्ट पण पेटिशन एंटरटेन करेल, पण ह्याच्यात हस्तक्षेप मला नाही वाटत करेल, कारण केंद्र सरकारचा तो निर्णय आहे. अच्छा, म्हणजे जर केंद्र सरकारनं आरक्षण मर्यादेत वाढ करण्याचा निर्णय घेतला तर तो सुप्रीम कोर्टात टिकू शकेल का? पण साहजिकच आहे ना, घटना दुरुस्ती केली तर आव्हान दिलं जाईल. आणि रिव्हर्स डिस्क्रिमिनेशन कोर्टाचं काय म्हणणं होतं, 50%पेक्षा जास्त केलं तर तुम्ही वंचितांना तर आरक्षण देताय, पण ज्यांना आरक्षण लागू नाहीये त्यांना तुम्ही वंचित नका करू त्याच्यापासून. तर जर ही मर्यादा वाढवली गेली आहे तर साहजिकच आहे ओपन वाल्यांवर त्याच्यावर हे येईल, ओपन वाल्यांना थोडा त्रास होईल त्याच्यासाठी. तर कुठलं केंद्र सरकार, मागणी कोणीही करू शकतं, आपली डेमोक्रेसी आहे, लोकशाही आहे, पण कुठलं केंद्र सरकार हे पाऊल घेईल का? कारण त्यांना पण मतांची आवश्यकता असते. आणि हे जर वाढवलं तर कोर्टात चॅलेंज, मी जसं म्हणलं, चॅलेंज होऊ शकतं. पण मला नाही वाटत जर केंद्र सरकारने घटना दुरुस्ती मार्फत आरक्षणाचा टक्का जर वाढवला तर मग कोर्ट पेटिशन एंटरटेन करू शकतं, ऐकेल, पण हस्तक्षेप करणार नाही. कारण मी जसं सांगितलं EWS मध्ये त्यांनी वाढवलंय 10% आरक्षण, 50च्या वर दिलंय आणि सुप्रीम कोर्टाने ते उचलून धरलेलं आहे. धन्यवाद सिद्धार्थ शिंदेजी. आपण आरक्षण मर्यादेत वाढ करण्याबाबतच्या ज्या कायदेशीर बाबी आहेत त्या अगदी सुलभपणे आम्हाला समजावून सांगितल्याबद्दल धन्यवाद. मंडळी, तुम्ही आजवर मंत्रालयातील अनेक आंदोलनं ऐकली असतील. या आंदोलनातून अनेक सर्वसामान्य माणसांना आपल्या मागण्यांसाठी मंत्रालयातल्या सुरक्षा जाळीवर उड्या मारतानाही तुम्ही पाहिलं असेल. पण त्याच मंत्रालयात आज एक धक्कादायक नाट्य घडलं. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यासह चक्क 6 लोकप्रतिनिधींनी मंत्रालयातल्या सुरक्षा जाळीवर उड्या मारल्या. त्यांच्यासोबतच्या लोकप्रतिनिधींमध्ये भाजप खासदार हेमंत सावरा, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सुनील भुसारा, काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर, भवियाचे आमदार राजेश पाटील यांचा समावेश होता. धनगर समाजाचा अनुसूचित जमातींमध्ये समावेश करण्यात येऊ नये आणि आदिवासी समाजासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या संस्थेने तयार केलेला अहवाल लवकरात लवकर स्वीकारण्यात यावा, या त्यांच्या मागण्या होत्या. या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट मिळावी म्हणून खरं तर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळांसह 5 लोकप्रतिनिधींचं शिष्टमंडळ परवा तब्बल 5 तास ताटकळलं. पण त्यांना मुख्यमंत्र्यांच्या भेटीशिवायच त्यांच्या वर्षा निवासस्थानावरून माघारी परतावं लागलं होतं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडे आदिवासी आमदारांसाठी वेळ नाही असा आरोपही या आदिवासी आमदारांकडून करण्यात आला होता.
त्यानंतर या लोकप्रतिनिधींची मुख्यमंत्र्यांसोबत मंत्रालयात आज धावती भेट झाली, पण आपल्या मुद्द्याची तड लावण्यासाठी झिरवाळांसह 6 लोकप्रतिनिधींनी आज मंत्रालयात सुरक्षा जाळीवर उड्या घेतल्या. आदिवासीचाच पाळला जात नाही, उपाध्यक्ष सोडून द्या. आधी आम्ही आदिवासी आहोत आणि नंतर पदाधिकारी झालो. ज्यांनी आम्हाला आदिवासी प्रतिनिधी म्हणून पाठवलं त्यांची जर सण उत्सव सगळे इकडंच होत असतील तर आमचा काय उपयोग? 14 दिवस झालेत ते मुलं इथं आहेत. 14 दिवस एखाद्याने तरी येऊन पाहिलं का? तिथं रस्त्यावर झोपतात. आदिवासी आहेत पण माणसं आहोत आम्ही. आम्हाला सरकारला विनंती आहे, मुख्यमंत्री महोदयांना, मंत्र्यांना विनंती आहे, कृपा करून आम्हाला भेट द्या. आमच्या काही आमदारांनी, झिरवळ साहेबांनी गॅलरीतून उडी टाकायची का वेळ आली? आम्ही सत्ताधारी आहेत. आज आमचे झिरवळ साहेब ढसा रडताय. ही परिस्थिती का निर्माण झाली? याला कारणी कोण आहे? याचा प्रत्येक खरं तर सरकारनं विचार केला पाहिजे. उद्या आचारसंहिता लागणार आहे आणि मग कधी तुम्ही या समाजाला न्याय देणार? या तरुणांना कधी नोकऱ्या देणार? बाकीच्यांच्या मात्र ओपनची भरती चालू आहे, पण आदिवासी समाजावरच का अन्याय होतोय? झिरवाळ साहेबांचे जे अश्रू आहेत ते आमच्या आदिवासी समाजासाठी आहेत, आमच्या मुलांसाठी आहेत, आमच्या समाजासाठी आहेत. आम्ही लढवणारे लोक आहेत, आम्ही लढणारे लोक आहेत. त्यामुळे जे आज अश्रू साहेबांच्या डोळ्यात आहेत ते आमच्या समाजासाठी आहेत, आमच्या मुलांसाठी आहेत. एवढी फक्त दखल घ्यावी. आणि सरकार, आम्ही सत्ताधारी सगळे बसलोय, त्यामुळे या सरकारने आता तरी जागं व्हावं आणि पेसा भरती करावी अशी कळकळीची विनंती आहे. पुन्हा एकदा सांगतो, झिरवाळ साहेब लढणारे नाही, लढणारे आहेत. आदिवासी समाज लढवणार आहे. मंडळी, मराठा आरक्षणासारखाच धनगरांच्या आरक्षण बदलाचा मुद्दाही गेली काही वर्ष चर्चेत आहे. महाराष्ट्रात धनगरांची लोकसंख्या 1.5 कोटी आहे. त्यातील 1 कोटी हे मतदार आहेत. त्यामुळे धनगर समाज हा राजकीय दृष्ट्या महत्वाचा आहे. धनगर सध्या आहेत आरक्षणाच्या NT-C म्हणजे भटक्या जमाती क प्रवर्गात, तर धनगड आहेत अनुसूचित जमातीत म्हणजे ST मध्ये. आपलाही समावेश अनुसूचित जमाती म्हणजेच ST प्रवर्गात व्हावा अशी धनगर समाजाची ही जुनी मागणी आहे. धनगर आणि धनगड एकच असल्याचा GR काढण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबतच्या बैठकीत झाला होता. तसं झालं तर धनगर समाजाला ST म्हणजेच अनुसूचित जमातींसाठीचं आरक्षण लागू होईल. त्याला आदिवासी समाजाचा विरोध आहे. आरक्षण द्या पण आमच्यातून नको अशी आदिवासी नेत्यांची भूमिका आहे. या आंदोलनात अजित पवार गट आघाडीवर असल्यानं सरकारमधील इतर 2 पक्ष म्हणजे भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेनं टीका केली आहे. वाद ओढवून घेण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या चंद्रकांतदादा पाटील यांनी विरोधकांना आणखी एक संधी दिली. झिरवाळांच्या बाबतीमध्ये ते इनोसंट त्या मराठीत शब्द गावे की तसे निरागस आहेत. त्यामुळे असं काही त्यांना राजकारण वगैरे म्हणता येणार नाही. पण निरागस त्याच्याबरोबर बुद्धिमत्ताही पाहिजे ना, की हे कशासाठी गैरसमजून चाललं आहे. बरं, असा कुठला निर्णय अजून झाला नाही, कारण धनगर आणि धनगड एक नाहीत असा कोर्टाने निर्णय दिला, तर त्यावर सरकार काम करतं आहे. मुळात अशा प्रकारे जेव्हा निर्णय होतो त्यावेळेला केंद्रीय आदिवासी आयोगापुढे ते प्रकरण जातं. बस आता उद्यापासून सुरू झालं असं नाही आहे. ते कार्यकर्त्याबरोबर कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं मी समजू शकतो, पण स्वतः उडी मारणं हे मला वाटतं योग्य नाही. लोक याची निंदा करतात. नाही, पण त्यांच्यावर ही वेळ का येते? सरकारमध्ये असताना का वेळ येते? वेळ त्यांच्यावर नाहीये, तो त्यांचा आदिवासी समाजाचा प्रश्न आहे. हा त्यांचा प्रश्न नाहीये. आदिवासी समाजाचा प्रश्न आहे. यांना वाटतं की आपण त्यांचं नेतृत्व करावं, परंतु नेतृत्व करत असताना तुमच्याकडे जे रस्ते इतरांकडे नाहीत, तुम्हाला डायरेक्ट भेटता येतं, बोलता येतं. मला वाटतं त्या आदिवासी बांधवाला घेऊन जर मुख्यमंत्र्यांशी यांच्याशी चर्चा केली असती, चर्चेतून मार्ग निघला नसता. मंडळी, मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणासाठीच्या लढ्याचं मुख्य केंद्र म्हणून जालन्यातल्या अंतरवाली सराटीची राज्याला ओळख आहे. त्यामुळे मनोज जरांगेंचा पत्ता हा प्रामुख्यानं मुक्काम पोस्ट अंतरवाली सराटी हाच असतो. पण आगामी काळात आठवड्यातून एका दिवसासाठी का होईना पण जरांगेंचा पत्ता बदलणार आहे. कारण मराठा समाजासाठीच्या त्यांच्या कामाची व्याप्ती आता वाढणार आहे. छत्रपती भवन, पैठण फाटा, शहागड, जालना हा जरांगेंचा आठवड्यातून एका दिवसासाठीचा पत्ता असणार आहे. मनोज जरांगेंच्या शब्दामध्ये सांगायचं तर मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्या सामाजिक कार्यालयाचं आज उद्घाटन करण्यात आलंय. जरांगेंच्या त्या सामाजिक कार्यालयाचं नाव आहे छत्रपती भवन. नारायणगडाचे महंत श्री शिवाजी महाराज
आणि स्वतः मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत छत्रपती भवनाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला। मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली लागेपर्यंत आपण अंतर्वाली सराटीतच राहणार आहोत, पण मराठा समाजाच्या समस्या, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जरांगे हे आठवड्यातून एक दिवस छत्रपती भवनात उपस्थित राहणार आहेत। कारण हे राज्याचं सेंटर म्हणून आपण सगळ्यांनी इथं मराठ्यांनी सुद्धा इथं राजकारण केलं जाणार नाही। इथं मराठ्यांच्या गरीब शेतकऱ्यांपासून, मजुरांपासून, नेत्यांपर्यंत सुद्धा येऊ शकतो त्यांच्या सामाजिक अडचणीसाठी, राजकीय अडचणीसाठी इथं काहीही बोललं जाणार नाही। त्यांनी ही पायरी चढायची सुद्धा नाही। मंडळी, आता आज दिवसभरातली आणखी एक महत्त्वाची बातमी जी आहे सांगलीतून। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आज सांगली दौऱ्यावर होते आणि त्यावेळी शरद पवारांना महाराष्ट्रातील तिसरी आघाडी म्हणजेच परिवर्तन महाशक्ती संदर्भात प्रश्न विचारला असता पवारांनी मिश्किल उत्तर देऊन खोचक टोलाही लगावला। बच्चू कडू, संभाजीराजे छत्रपती आणि राजू शेट्टी यांनी एकत्र येऊन परिवर्तन महाशक्तीची स्थापना केली, तर तिसऱ्या आघाडीमुळे आमची झोप उडाली आहे, आता आमचं काय होणार, अशी मिश्किल टिप्पणी शरद पवारांनी केली। तिसरी आघाडी एक तयार झाली आहे, संभाजीराजे असतील किंवा राजू शेट्टी असतील, बच्चू कडू, याचा काय परिणाम होईल का? तो जाणीवपूर्वक ती आघाडी होती नाही, केव्हाही हे लोक एकत्र येतात म्हणजे त्यांचा परिणाम होणारच। आणि परत संभाजीराजे वगैरे हे सगळे महान घराण्यातले लोक आहेत, त्यामुळे नक्कीच परिणाम होईल। त्यामुळे आमची झोप गेलेली, आम्ही सगळे भयंकर अस्वस्थ, आता काय आपलं होणार। आणि आता बातमी राजकीय आरोपाची। दावोसमध्ये जाऊन महाराष्ट्र सरकार खाऊन पिऊन आलं आणि उधारी ठेवून आलं असा हल्लाबोल केलाय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी। उधारी देत नाहीत म्हणून दावोसच्या कंपनीनं राज्य सरकारला नोटीस पाठवली आहे, यामुळे महाराष्ट्राची बदनामी होऊ शकते असा दावा रोहित पवार यांनी केलाय। त्यांनी या संबंधीचं बिल सुद्धा ट्विट केलंय। 1,58,64,000 हे थकीत बिल आहे। जानेवारी महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मंत्री हे दावोसला गेले होते आणि त्यावरून मोठा वादही झाला होता। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेंनी वराड निघाले दावोसला अशी टीका केली होती। रोहित पवारांनी केलेलं ट्विट आपण पाहतोय। दावोसमध्ये जाऊन महाराष्ट्र सरकार खाऊन पिऊन आलं पण बिल उधार ठेवून आलेत, आता उधारी देत नाहीत म्हणून तिथल्या कंपनीने राज्य सरकारला नोटीस पाठवली आहे। महाराष्ट्र सरकारच्या अशा दळभद्रीपणामुळे आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणाऱ्या दावोस समिट सारख्या मंचावर महाराष्ट्राची बदनामी होऊ शकते, गुंतवणूकदारांमध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो। त्यामुळे सामंत साहेब तसेच शिंदे साहेब संबंधित यंत्रणेला सदरील विषय निकाली काढण्याचे आदेश द्यावेत ही विनंती। आणि रोहित पवारांच्या या ट्विटला उदय सामंतांनी काय प्रत्युत्तर दिलं आपण तेही पाहूया। 1,58,64,926 रुपये 90 पैसे जे काय आमच्याकडे मागितलेले आहेत ते आम्ही का द्यायचे हा देखील एक प्रश्न आहे। बाकीच्या सगळ्या पैशाचा हिशोब आम्ही क्लिअर केलेला आहे, आमच्या MIDCने क्लिअर केलेला आहे। त्याच्यामुळे जादा खर्च झाला असता तर जादा खर्च का झाला, आता कॉन्ट्रॅक्टरचे पैसे दिले नाहीत तर का दिले नाहीत, तर ते द्यायचे की नाही हे वकील ठरवतील, वकील त्याला उत्तर देतील। आणि मंडळी, दिवसभरातल्या महत्त्वाच्या राजकीय बातम्या पाहिल्यानंतर आपण जाऊयात पोल सेंटरला, कारण आता आपल्याला पाहायचं आहे 0 ओव्हर मधल्या पहिल्या प्रश्नाला महाराष्ट्रातल्या नागरिकांनी काय कौल दिलाय। यूट्यूबवर एकूण मतं आली 40,000। आपला प्रश्न होता, देशात आरक्षणाची मर्यादा 75% न्या। शरद पवारांचं वक्तव्य, यांना आरक्षणाचा प्रश्न सुटेल असं वाटतं का? 67% म्हणतायत होय, 33% म्हणतायत नाही। एक्सवर आपण कौल पाहतोय, 44% नागरिक म्हणतायत होय,
56% नागरिक म्हणतायत नाही. इंस्टाग्रामवर 72% नागरिक म्हणतायत होय आणि 28% नागरिक म्हणतायत नाही. फेसबुकवर आपण कौल पाहतोय. 84% नागरिक म्हणतायत मंडळी होय आणि 16% नागरिक म्हणतायत नाही. मंडळी, विधानसभेची निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली ना तसतशा आरक्षणाच्या मुद्द्यावर येणाऱ्या प्रतिक्रिया वाढू लागल्या. एकीकडे मनोज जरांगे ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मागतायत, तर दुसरीकडे विशेष अधिवेशन बोलावून मंजूर केलेल्या 10% मराठा आरक्षणाचा दाखला हे महायुती सरकार देत आहे. शरद पवारांच्या मागणीचा विचार केला तर एकीकडे मनोज जरांगेंच्या मागणीला पाठिंबा देताना इतरांच्या आरक्षणाला हात लागता कामा नये असंही पवार म्हणतात. आणि मग आरक्षणाची मर्यादा ही 75% जाऊ द्या अशीही मागणी ते करतात. त्याचवेळी दुसरीकडे आदिवासी समाजाच्या कोट्यातून धनगरांना आरक्षण देऊ नका या मागणीसाठी आज आदिवासी लोकप्रतिनिधींनी मंत्रालयातल्या सुरक्षा जाळीवर उतरून निदर्शनं केली. एकूणच काय, विविध समाजांच्या आरक्षणाचे प्रश्न हे आता जटिल होऊन बसलेत आणि राज्य सरकारसमोर त्या प्रश्नांचे गुंते सोडवण्याचं मोठं आव्हान आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं राज्यात येत्या काही दिवसात आचारसंहिता लागणार आहे. त्यामुळे विद्यमान महायुती सरकारला वेळेअभावी हे प्रश्न सोडवणं जवळपास अशक्य आहे. याचाच अर्थ असा की या निवडणुकीनंतर ज्या कुणाचं सरकार सत्तेत येईल त्यांच्या समोर अन्य आव्हानांसोबतच आरक्षणाचे गुंते सोडवण्याचं मोठं चॅलेंज असणार, यात शंका नाही. म्हणजे आज दिवसभरात गाजलेली आणखी एक महत्त्वाची बातमी आहे ती इंदापुरातून. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांनी महायुतीला आणखी एक धक्का दिला. एकाच निर्णयानं 2 राजकीय पक्षांना त्यांनी लक्ष्य केलं. पहिला भाजप आणि दुसरा अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस. ते कसं हे सगळं आपण पाहणार आहोत, पण सुरुवात इंदापुरातील हर्षवर्धन पाटलांच्या कार्यकर्ता मेळाव्याने. माझ्या व्यक्तिगत निर्णयापेक्षा सुद्धा मला इंदापूर तालुक्यातल्या आम जनतेच्या ज्या भावना आहेत त्या भावनेच्या मागे मला उभा राहावं लागेल. ते मी फडणवीस साहेबांना मित्रांनो त्या ठिकाणी सांगितलं. आपल्याला निर्णय घ्यायचा आहे का नाही घ्यायचा? जरा मोठ्यानं सांगा, घ्यायचा आहे का नाही घ्यायचा? काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय पवार साहेबांनी मला काल बोलवलं. आणि पवार साहेब मला म्हणाले की हर्षवर्धन, तुमच्या तालुक्यातल्या बऱ्याच लोकांचा आग्रह आहे की तुम्ही विधानसभेची निवडणूक लढवा. की आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करायचा का नाही करायचा? प्रवेश करायचा का नाही करायचा? मंडळी, ऐकलत ना? याच शब्दांमधून हर्षवर्धन पाटलांनी इंदापूर मतदारसंघातल्या आपल्या कार्यकर्त्यांसमोर त्यांचं मन मोकळं केलं. गेल्या 2 महिन्यांपासून त्यांच्या मनात असलेला आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक राजकीय जाणकाराला पडलेला प्रश्न त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना विचारला होता. तो प्रश्न होता भविष्याचा. तो प्रश्न होता आगामी विधानसभा निवडणुकीचा. सिटिंग गेटिंगच्या फॉर्म्युलामुळं इंदापुरात यावेळी भाजपकडून उमेदवारी मिळण्याची आशा मावळलेली होती. त्यामुळे हर्षवर्धन पाटील पक्षात अस्वस्थ होते. मुलगी अंकिता पाटील भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून ऍक्टिव्ह होती. पण अजितदादा पवार महायुतीत सामील झाले आणि हर्षवर्धन पाटलांच्या उमेदवारीला आव्हान मिळालं. इतकंच नाही तर जेव्हा जागा वाटपाच्या चर्चा सुरू झाल्या त्यावेळी हर्षवर्धन पाटलांच्या उमेदवारीची आशा मावळली. त्यानंतरच त्यांनी पर्यायांची चाचपणी करायला सुरुवातही केली. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या, छोटे मेळावे घेतले आणि आज अखेर वेगळी वाट निवडण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा आग्रह असा आहे की आपण राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष यामध्ये आपण जावं अशी सर्व आमच्या कार्यकर्त्यांचा आग्रह होता. आणि मी आज आपल्यासमोर हे घोषित करतो की मी आणि आमचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवारांचा जो पक्ष आहे त्या पक्षामध्ये जाण्याचा निर्णय
आज आम्ही सर्वजण या ठिकाणी जाहीर करतो. आता आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे आणि पुढच्या ज्या काही घोषणा आहेत ह्या त्यांच्या बाजूनी होतील, त्यांच्या अध्यक्षांकडून त्या होतील असं मला वाटतं. विधानसभा निवडणूक लढवण्यावर अंकिता पाटील मागच्या महिन्यात ठाम होत्या, आज ठाम आहे? 100% ठाम आहेत. शेवटी कसं आहे, एक आपण सगळ्या गोष्टी आता ह्या सगळ्या गोष्टी विसरून एक नवीन पर्व चालू करत आहोत. आमच्या आईंचं गाव बारामती आहे, त्यामुळे मला असं वाटतंय बारामतीच्या जवळ जाण्याचा एक संधी आम्हाला अजून मिळाली, त्या बाबतीत आनंदी आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटायला गेलो. 1.5-2 तास त्यांची आणि माझी सविस्तर चर्चा या सगळ्या राजकीय भूमिकेच्या संदर्भामध्ये झाली. महायुतीमधल्या जे कोणी विद्यमान सदस्य असतील हे तेच लढवणार आणि दुसरा काय पर्याय आपण तुमच्या बाबतीमध्ये काढू. परंतु तो दुसरा पर्याय जो होता तो पर्याय व्यक्तिशः माझ्याही सर्व कार्यकर्त्यांच्या त्याला संमती नव्हती. मंडळी, आतली मेघ जर सांगायची ना तर बारामती लोकसभा निवडणुकीत इंदापूरची भूमिका ही अतिशय महत्त्वाची असते. तिथली स्थानिक गणितही वेगवेगळ्या पातळींवर काम करतात आणि यावेळी अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार या महायुतीच्या उमेदवार होत्या. हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील ठाकरे यांनी कणखर भूमिका घेतली होती. विधानसभा निवडणुकीत आमचं काम करणार असाल तर लोकसभेत तुमचं काम करू असा इशाराच त्यांनी दिला होता आणि त्याच इंदापुरातून सुप्रिया सुळे यांना 25,000चा लीड मिळाला. मंडळी, ही आकडेवारीच खूप काही बोलून जाते आणि याच विषयावर आहे झिरो अवर मधला आजचा दुसरा प्रश्न. पाहूयात तो प्रश्न काय. आजचा प्रश्न, इंदापूरच्या हर्षवर्धन पाटलांना पक्षात घेणं हा शरद पवारांचा अजित पवारांविरोधातला मास्टर स्ट्रोक ठरेल का? पर्याय अर्थात 2, होय किंवा नाही. मंडळी, आणि हर्षवर्धन पाटलांच्या निर्णयाबद्दल खासदार सुप्रिया सुळे अगदी भरभरून बोलल्या. पाटील आणि पवार कुटुंबाच्या 6 दशकांच्या कौटुंबिक संबंधांचा दाखलाही त्यांनी दिला. शरद पवारांनी हर्षवर्धन पाटलांचं पक्षात स्वागत केलं. यापुढच्या काळात असे अनेक धक्के बसलेले दिसतील असं एक सूचक वक्तव्यही शरद पवारांनी केलं. हर्षवर्धन भाऊंचे आणि आमचे 6 दशकाचे कौटुंबिक संबंध आहेत आणि जेव्हा ते भारतीय जनता पक्षात होते तेव्हाही आमचे कौटुंबिक संबंध हे दोन्ही बाजूनी दोन्ही कुटुंबांनी म्हणजे पाटील आणि पवार कुटुंबांनी 10 वर्ष आम्ही ते जपलेले आहेत. भाऊ आज परत घरी येत आहेत ह्याचा मनापासून आनंद आणि समाधान आहे. ठीक आहे, त्यांचं मी स्वागत करतो. जयंत पाटील यांची त्यांची चर्चा झाली आणि जयंत साहेबांनी मला कळवलं की असा ते राजकीय निर्णय घेत आहेत आणि त्यांचं स्वागत आपण करूया. काय हरकत नाही की येऊन राष्ट्रवादीची विचारधारा जन माणसात मांडत असतील तर केव्हाही त्याचं स्वागत होईल. हर्षवर्धन पाटील हे मनानं कधीच भाजपमध्ये नव्हते याची भाजपच्या नेत्यांनाही कल्पना होती. त्यामुळे त्यांनी 5 वर्षानंतर भाजप सोडण्याचा घेतलेल्या निर्णयाचा कुणाला फार धक्का बसलेला दिसला नाही. किमान तसं भासवण्याचा तरी प्रयत्न हे भाजप नेते करताना दिसले. तर दत्तामामा भरणे यांनी खास शैलीत सगळा विषय उडवून लावण्याचा प्रयत्न केला. भाजपमधून आता ते तुतारी घेतली आहे, ठीक आहे, काय अडचण नाही. पण मला वाटतं की ते तुतारी घेतल्यावर फक्त त्यांची तुतारी वाजली पाहिजे, अन्यथा त्याचाही पश्चाताप त्यांना भविष्यात होण्याची शक्यता नाकारत आहे. माझे चांगले मित्र आहे, ते खूप मोठे नेते आहेत, राज्याचे नेते आहेत, ते खूप मोठी माणसं आहेत, खूप छोटा कार्यकर्ता. त्यांच्याबद्दल तुम्ही त्या निर्णयाबाबतीत त्यांना विचारलं तर खूप बरं होईल. त्यांच्याबद्दल तेवढ्या मोठ्या माणसाबद्दल मी काय प्रतिक्रिया व्यक्त करू. तुम्ही उमेदवार काय मीच नसला नाही काय, कुणी उमेदवार असलं तरी कुणी असेल तरी मामा या नात्याने तुम्ही मतदान करा, हा माझा त्यातनं हेतू आहे. अजित पवार यांनी संकेत दिले, तुम्ही देखील म्हणजे फिरता आहात, तुम्ही असं म्हणतायत की तयारी नाही करत आहे, पण एकंदरीत आता मी 5 वर्ष फिरतोच ना, 10 वर्ष पण फिरलो होतो. फिरला असताना शेवटी शरद पवार साहेबांना सांगितलं होतं. आज पवार साहेबांना कधी विचारा घरी जाऊन की माझी थांबायची तयारी आहे. आणि मंडळी, आता वेळ झाली आहे एबीपी माझाच्या प्रेक्षकांच्या सोशल मीडियावरच्या प्रतिक्रिया पाहण्याची आणि त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला.
युट्यूबवर अमोल पाटील म्हणतायत साहेबांनी एकनिष्ठ राहणाऱ्यांचा विचार करावा, आयात उमेदवार करू नये. युट्यूबवरच संजय घोगरे म्हणतायत हर्षवर्धन पाटील साहेबांना पक्षात घेणं हा 100% पवार साहेबांचा मास्टर स्ट्रोक असेल. युट्यूबवरच चंद्रकांत काळे म्हणतायत साहेबांनी फार पूर्वीच लिहिलेली स्क्रिप्ट आहे. फेसबुकवर गणेश सावळे म्हणतायत 1 नंबर, हर्षवर्धन पाटील निवडून येणार. फेसबुकवरच निलेश निमसे म्हणतायत सदरचा मास्टर स्ट्रोक पवार साहेबांनी लोकसभेलाच मारला होता, फक्त तो गुप्त होता. आज हर्षवर्धन पाटील यांनी प्रवेश केल्यामुळे त्यावर शिक्कामोर्तब झाले. आणि 0 ओव्हरमध्ये आपण जो दुसरा प्रश्न विचारला होता त्याविषयी लोकांनी काय कौल दिलाय तोही पाहूया पोल सेंटरला. प्रश्न तुम्हाला कल्पना आहे, 60,000 मतं आली. इंदापूरच्या हर्षवर्धन पाटलांना पक्षात घेणं हा शरद पवारांचा अजित पवारांविरोधात मास्टर स्ट्रोक ठरेल का? तर होय असं उत्तर दिलंय 88% नागरिकांनी आणि 12% म्हणतायत नाही. युट्यूबवर एकूण 60,000 मतं आली. एक्सवर आपण पाहतोय या प्रश्नाला होय असं उत्तर दिलंय 79% नागरिकांनी आणि 21% नागरिक म्हणतायत नाही. इंस्टाग्रामवर येणारा कौल आपण पाहतोय. इंस्टाग्रामवर होय असं उत्तर दिलंय 80% नागरिकांनी आणि 20% नागरिक म्हणतायत नाही. फेसबुकवर 83% नागरिक म्हणतायत होय आणि 17% नागरिक म्हणतायत नाही. म्हणजे रामविलास पासवान यांचं नाव तुम्ही ऐकलंच असेल. केंद्रात सरकार कोणाचंही असलं तरी केंद्रीय मंत्रिमंडळात पासवान यांना मानाचं पान असायचं. 1989 ते 2020 या काळात व्ही पी सिंह, देवेगौडा, गुजराल, वाजपेयी, मनमोहन सिंह आणि नरेंद्र मोदी या 6 पंतप्रधानांच्या मंत्रिमंडळात पासवान यांनी काम केलंय. मंडळी, केंद्रात जसे पासवान होते तसेच आपल्या राज्यातही काही मोजके नेते आणि त्यातले एक म्हणजे इंदापूरचे हर्षवर्धन पाटील. 1995 ते 2014 अशी 20 वर्ष ते मंत्री होते. घरात काँग्रेसचा वारसा, मात्र काँग्रेसनं तिकीट नाकारलं म्हणून ते पहिल्यांदा अपक्ष म्हणून निवडून आले आणि पहिल्या युती सरकारमध्ये मंत्रीही बनले. त्यानंतर मुख्यमंत्री बदलले, सरकार बदलली, पण हर्षवर्धन पाटील सगळीकडे कायम राहिले. मनोहर जोशी, नारायण राणे, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण इतके मुख्यमंत्री त्यांनी पाहिलेत. सर्व पक्षीयांशी अतिशय चांगले संबंध ठेवणं हे हर्षवर्धन पाटलांची जमेची बाजू म्हटली जाते. पण बारामतीशी आणि त्यातही अजित पवारांशी त्यांचं फारसं कधी जमलं नाही. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री आणि हर्षवर्धन पाटील सहकार मंत्री असताना अजित पवारांना त्रासदायक ठरतील अशी शिखर बँकेसारखी अनेक प्रकरणं ही प्रकाशझोतात आली. 2014 किंवा 2019च्या विधानसभा निवडणुकीत ते निवडून आले असते तर मविया किंवा महायुती सरकारमध्येही हर्षवर्धन पाटील हे मंत्री झाले असते असा त्यांचा लौकिक. चौकशांचा ससेमिरा टाळण्यासाठी भाजपमध्ये गेलेल्या अनेक नेत्यांपैकी ते एक. पण संधी मिळाली तशी भाजपची साथ सोडून ते आता शरद पवारांसोबत उभे आहेत. स्थानिक गणितं जुळली तर हर्षवर्धन पाटलांचा 10 वर्षांचा विजनवास संपू शकतो. मंडळी, यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकनं तुम्हाला आम्हाला अवघ्या महाराष्ट्राला गेल्या 72 वर्षांमधली सर्वात मोठी भेट दिली आणि ही भेट होती ऑलिम्पिक कांस्य पदकाची. कोल्हापूरचा नेमबाज स्वप्नील कुसाळे हा पॅरिसच्या रणांगणात भारताला ऑलिम्पिक पदक जिंकून देणारा गेल्या 72 वर्षांमधला महाराष्ट्राचा पहिला वीर ठरला. याआधी महाराष्ट्राचे पैलवान खाशाबा जाधव यांनी 1952 सालच्या हेल्सिंकी ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाची कमाई केली होती आणि त्यानंतर तब्बल 72 वर्षांनी भारताला ऑलिम्पिक पदकाचा मान मिळवून देणारा वीर म्हणून स्वप्नील कुसाळेच्या कामगिरीचं महाराष्ट्रात मोठं कौतुक झालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉलवर स्वप्नीलशी त्याच्या कुटुंबियांशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी त्याच्यासाठी 1 कोटी रुपयांच्या इनामाची घोषणाही केली. पुणे, कोल्हापुरात
स्वप्नीलच्या मिरवणुका निघाल्या. या साऱ्या घटनाक्रमात मंडळी 2 महिने उलटून गेलेत, पण राज्य शासनानं जाहीर व्यासपीठावर स्वप्नील कुसाळेची पाठ अजूनही थोपटलेली नाही. याला म्हणायचं तरी काय? कारण याच राज्य सरकारनं 2020 विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि त्याच्या 3 मुंबईकर शिलेदारांचा अवघ्या 5 दिवसात विधानसभे किंबहुना विधान भवनात निमंत्रित करून गौरव केला होता. 2020 विश्वचषक विजेत्या भारतीय शिलेदारांचा वायुवेगानं गौरव करण्यात काहीच गैर नव्हतं. पण मग 2020 विश्वचषकाच्या तुलनेत ऑलिम्पिक कांस्य पदकाचं यश हे अगदीच नगण्य मानायचं का? विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारनं लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत 3 टप्प्यांमध्ये मिळून तब्बल 17,40,00,000 रुपयांचं वाटप केलंय. पण त्याच महाराष्ट्राच्या पराक्रमी भावाला सन्मानानं 1 कोटी रुपयांचं इनाम देण्यासाठी अजूनही हात आखडता का घेतलाय? राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री गेल्या 2 महिन्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्यात आणि जागा वाटपाच्या बैठकांमध्ये जास्त व्यस्त आहेत का? राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष असलेल्या अजित पवारांना आपणच महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचेही अध्यक्ष आहोत याचा विसर पडलाय का? विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागायला आता काही दिवसांचाच अवधी आहे. एकदा का आचारसंहिता लागली ना मंडळी की स्वप्नील कुसाळेचा शासकीय गौरव किमान 1.5-2 महिने लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. क्रीडाप्रेमी महाराष्ट्राच्या लौकिकाला हा एवढा उशीर शोभून दिसणार आहे का? 0 ओव्हरमधल्या या मोठ्या बातमीवर तुमची मतं, तुमच्याही प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्ही उत्सुक आहोत. पण तुर्तास तरी आजच्या 0 ओव्हरमध्ये आपण इथेच थांबूया. सोमवारी संध्याकाळी 7:56 0 ओव्हरच्या नव्या भागात आपण पुन्हा भेटणार आहोत. पण बातम्यांच्या अपडेटसाठी पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.